त्यामुळे त्यांची ही दशा झालेली आहे. आता यापुढे तर हम दो और हमारा एक म्हणजे हम दो हमारे दो म्हणतो आपण, पण आता उद्धवजी, आदित्यजी आणि त्यांचं एक अपत्य. नाशिकमधील देखील ठाकरेंचे जे काही नगरसेवक आहेत ते शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या सेनेचे काही नगरसेवक देखील शिंदेच्या संपर्कात असतात. नाही, मला याची काही कल्पना नाही. म्हणजे मी संजय राऊत नाशिक मारल्यास काय वाटतंय? हे संजय राऊत तर सगळेच बिथरलेले, त्याच्याकडे राहिलं कोण आता? त्यांच्याकडे काही नाही, एखादी महापालिका राहिली नाही, 17 पैकी एखादा आमदार त्यांचा निवडून आला नाही, नगरपालिका कुठे त्यांच्या निवडून आलेल्या नाहीत. काय त्यांचं कुठे? आणि भविष्यामध्ये काही दिसत नाहीये. काय होईल, काही आहे थोडंफार 2, 4, 5, 10% काही भविष्य असं दिसत नाही. कारण पक्ष बुडायला हे साहेब आमचे काफी आहेत. राऊत साहेब एका वृत्तवाहिनीला आपण एक मुलाखत दिली होती, एका वृत्तवाहिनीला, त्यात आपण म्हणालात की आतंकवाद्यांना मारण्यासाठी मी स्वतः बंदूक घेऊन निघालो होतो, मात्र काळजीपोटी एकनाथ खडसेंनी मला थांबवलं होतं. हो, बरोबर आहे. त्यांना विचारा. त्यावेळेला ज्यावेळेला 26 अकराचा हल्ला झाला त्यावेळेला मी रस्त्यावरच होतो, माझ्या गाडीतच होतो. कारण मी इतके लोक मरतायत बघून माझंही रक्त सळसळतच होतं आणि म्हणून मी रस्त्यावरच होतो. आपण म्हणजे खडसे साहेबांचा माझा किती वाद असला तरी खडसे साहेब मला सांगतील की वस्तुस्थिती काय. ते तर खोरे बोलतील की माझ्याबद्दल, असं नाही. आता गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले आहेत असं देखील खडसे म्हणताय. अजिबात नाही, संघर्ष करतोय. अजिबात नाही, अजिबात नाही. खडसे साहेब शर्यतीत होते. पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी. मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही. त्यांनी एक असा गौप्यस्फोट देखील केलाय की भाजप प्रवेशासाठी मला अमित शहानी फोन केला होता म्हणून. काय ते त्यांना माहित. त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही ते तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. सुनीनेच हा गुन्हा दाखल केलेला आहे. माझा मानसिक छळ नाही, मला कधी झालं मला माहिती नाही. नाही, मला याची कल्पना नाही. कौटुंबिक वाद काय असेल त्यांचं मला माहित नाही. त्याच्यावर जादूटोना विरोधी देखील कलम लावण्यात आला. जादूटोना विरोधी देखील कलम. कोणावर? मुलावर? दोघांवरती. काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. फडणवीस दिल्लीत गेल्यास मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे असतात, त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय. बच्चू कडू पण आता मोठे नेते आहेत, ते सध्या आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काही बोलत असतात. आता त्यांना काही झालं असेल काही. नाशिककरांची राऊत देखील असं त्यावरती म्हणाले की सगळे सूत्रे बावनकुळेंकडे अंतर येऊ शकतात. मी तेच म्हणतोय की असे काही मोठे लोक आहेत हे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. ते भविष्यकार आहेत, ते अंतर्यामी आहेत, त्याच्यामुळे नाशिककरांची मनोमन इच्छा मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनच आहे अशी. नमस्कार, जय श्रीराम. चला